नॉर्मल फ्रूट कस्टर्डपेक्षा आज आपण एकदम हेल्दी असं फ्रूट कस्टर्ड पाहणार आहोत। याच्यामध्ये मी साखर किंवा गूळ याचा काहीही उपयोग केलेला नाही, इवन मी मधाचाही उपयोग केलेला नाही। तर हे हेल्दी कस्टर्ड कसं बनवायचं ते पाहूयात। तर पहिल्यांदा एका बाउलमध्ये आपल्याला घ्यायचे आहेत मखाने। तर इथं मी अंदाजाने मखाने घेतले, तुम्हाला कस्टर्ड किती बनवायचं त्या हिशोबाने घ्या। त्यात 8 काजू 8 बदाम घालायचे आणि त्याचबरोबर चिमूटभर असं केशर घालायचं, थोडंसंच घालायचं आणि नंतर याच्यामध्ये 1 कप आपल्याला गरम दूध घ्यायचे आणि हे 15 मिनिटं आपल्याला साधारण भिजत ठेवायचे आणि 15 मिनिटानंतर आपण याला मिक्सरमध्ये छान अशी पेस्ट करून घ्यायची। जर तुम्हाला गोडवा पाहिजे असेल तर तुम्ही खजूरचा वापर करू शकता किंवा मधाचाही वापर करू शकता। खजूर टाकली तर कलर फ्रूट कस्टर्डचा थोडासा चेंज होईल, म्हणून तुम्ही मधाचा जर वापर वरून घेतलात तर खूप छान। आणि आता हे जे मिश्रण आहे याला आपण मिक्सरवरती छान फिरवून घेऊयात। हे बघा एकदम स्मूथ असं हे झालेलं आहे। याच्यामध्ये जर तुम्हाला वाटलं की खूप घट्टसर आहे तर तुम्ही एक्स्ट्रा दूध टाकू शकता। जोपर्यंत मी भिजत ठेवलं होतं तोपर्यंत हे जे फ्रूट्स आहेत ते मी कट करून घेतले। तुम्ही तुमच्या आवडीनुसार फ्रूट्स घेऊ शकता आणि याच्यामध्ये हे कस्टर्ड टाकायचं जे आपण बनवलं। आता इथं मी गॅसचा पण वापर केलेला नाही, हे तर तुम्हाला समजलंच असेल। एकदम हेल्दी व्हर्जनमध्ये हे कस्टर्ड तयार झाले। थंड थंड करून खा किंवा लगेच खाल्लं तरीही चालेल। ही फ्रूट कस्टर्डची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा। तुम्हाला हेल्दी रेसिपीज पाहायला आवडतील किंवा कुठल्या रेसिपीज पाहायच्यात हेही मला कमेंट करून सांगा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। परत भेटूयात अशाच रेसिपीमध्ये, तोपर्यंत मस्त खा आणि एन्जॉय करा।